नमस्कार. मी प्राचार्य डॉक्टर आशा मुंडे, श्रीमती सुशीला देवी देशमुख महिला महाविद्यालय लातूर. आज आपण साहित्याचे स्वरूप या प्रकरणामधील साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष अभ्यासणार आहोत. अनुभव या संकल्पनेत 3 घटक सामावलेले दिसतात. संवेदना, विचार आणि भावना हे ते 3 घटक आहेत. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा या 5 ज्ञानेंद्रियामार्फत माणसाचे बाह्यसृष्टीशी क्रिया-प्रतिक्रियात्मक व्यवहार चालू असतात. यापैकी कोणत्याही इंद्रियाद्वारा बाह्यसृष्टीचा लाभणारा संदेश, त्याला मेंदूकरवी दिले जाणारे प्रत्युत्तर आणि त्याचे माणसाच्या ठिकाणी संभवणारे परिणाम ही सर्व प्रक्रिया पाहू जाता बाह्य गोष्टीच्या संयोगातून पहिल्यांदा संभवते ती इंद्रिय संवेदना हे लक्षात येते. या संवेदनाचा अर्थ लावला गेल्यानंतर विचार व भावना या गोष्टी येतात. या तिन्हींच्या एकत्रीकरणातून एक विशिष्ट अर्थ आणि रोख प्राप्त झालेली जाणीव, संपूर्ण जाणीव जी संभवत असते तिला आपण अनुभव म्हणत असतो. अशाच अनुभवाला किंवा अनुभव मालिकेला साहित्यामध्ये शब्दरूप लाभत असते. ललितेतर साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव आणि ललित साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव हे तसे सारखे असले तरी एक नव्हे. ललितेतर साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव हे ज्ञानात्मक, एकेरी, स्पष्ट, समावेशक आणि व्यक्तिनिरपेक्ष असतात. परंतु ललित साहित्यामधून व्यक्त होणारे अनुभव हे सौंदर्य अनुभव असतात, एकेरी नसतात, अस्पष्ट असतात म्हणजे सूचक असतात आणि व्यक्ती सापेक्ष असे हे अनुभव असतात. त्यांचा स्वतंत्रपणा, त्यांची मौलिकता, त्यातील निसंदिग्धता, त्यांची व्याप्ती या गोष्टी ललितेतर साहित्यामध्ये तपासल्या जातात. ललित साहित्यातील अनुभवाचे असे नसते. त्याचे वेगळेपण त्याच्या आविष्काराशी असलेल्या अद्वैती एकरूप नातेसंबंधातून लक्षात येत असतात. शेवटी एका व्यक्तिमनाचा अनुभव त्या व्यक्तिमनासह साहित्य कृतीद्वारा आस्वादकाच्या अनुभव विश्वाचा एक भाग बनण्यासाठी अवतरत असतो. हा अनुभव इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ते अगत्याचे असते. त्याचे साररूप किंवा वैचारिक तात्पर्यार्थ नव्हे. हा अनुभव त्याच्या सर्व घटकांसह सर्वांगी परिपूर्ण अशा रूपात आविर्भूत व्हावा लागतो. त्यामुळेच तो अनुभवासारखा असला तरी नुसता अनुभव राहत नाही. त्याच्यावर होत असलेल्या संस्करणामुळे तो कलानुभव किंवा काव्यानुभव बनत असतो. कलात्मक अनुभव अशी ही संज्ञा त्याला लाभत असते आणि मग आपोआपच त्याला त्याची अशी काही खास वैशिष्ट्ये लाभतात. त्याचाच विचार यामध्ये करायचा आहे आणि ती जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण इथे पाहणार आहोत. त्यामधलं जे पहिले वैशिष्ट्य आहे ते म्हणजे संवेदनात्मकता. चित्त प्रवृत्तींचा जो आधारभूत पाया असतो तोच मुळी संवेदनामध्ये असतो. इंद्रिय संवेदनात्मकता हा कलात्मक अनुभवाचा एक प्रधान विशेष असतो किंवा प्रधान वैशिष्ट्य असतं. सगळ्याच कलांमध्ये इंद्रिय संवेदना जागृतीला महत्त्वाचे स्थान असते. कलावंताच्या ठिकाणी तीव्र संवेदना क्षमता हवी असे जे म्हणतात ते यासाठीच वर्ण्य विषयाच्या संदर्भातील सर्वच्या सर्व किंवा अधिकात अधिक इंद्रिय स्फुरणे नेमकेपणे टिपणारा आणि ती हळुवारपणे रसिक मनामध्ये संक्रांत करणारा जो कलावंत असतो तो मोठा गणला जातो. जे साहित्य किंवा जी कला जी श्रोत्यांच्या किंवा रसिकाच्या मनापर्यंत पोहोचते, त्याच्या मनाला जाऊन भिडते, अशी जी संवेदना असते ती संवेदना ललित साहित्यामध्ये महत्त्वाची असते. कुमार गंधर्वांसारखा गायक, रविशंकरांसारखा सतारिया, अल्ला रखा खा सारखा तबलची इत्यादी भिन्न क्षेत्रातील कलावंत त्यामुळेच मोठे होतात. त्यामध्ये त्यांच्यामध्ये असलेल्या संवेदन क्षमता या गुणामुळे. मराठी कवितेमध्ये बालकवींचे याबाबतीतील कसब विशेष उल्लेखनीय असलेले दिसते. बासी मर्ढेकरांनी संवेदना जागृतीवर आधारित कलेविषयी काव्याविषयी जो लय सिद्धांत मांडला त्या लय सिद्धांतामध्ये त्यांनी उदाहरण देत असताना बालकवींच्या कवितेचा किंवा कवितांचा उल्लेख केलेला दिसतो. आणि काव्यामध्ये कशा स्वरूपामध्ये सौंदर्य निर्मिती होत असते त्याचं वर्णन त्यांनी यामध्ये केलेलं आहे की मर्ढेकरांनी संवेदनाचे संवाद आणि विरोध असे 2 गुणात्मक आणि समतोल असा एक संख्यात्मक मिळून
3 गटामध्ये त्याचं विवेचन केलेलं आहे. त्यातून सौंदर्याची प्रतीती कशी होते त्याचे विस्तृत विवेचन केलेले आहे. एकंदरीत सौंदर्यशास्त्राचा जसा जसा जास्त विचार होऊ लागला तसा तसा ललित साहित्यातील अनुभवाच्या, सौंदर्य अनुभवाच्या या विशेषावर अधिक प्रकाश पडत गेला. हेगेलने सौंदर्यशास्त्राचे विवरण करताना कलाकृतीतील चैतन्याच्या उपस्थितीचा निर्देश केलेला आहे आणि इतरांकडूनही सतत ज्या जिवंतपणाचा निर्देश केला जातो ते चैतन्य आणि तो जिवंतपणा याचे अस्तित्व प्राधान्याने संवेदनाच्या पातळीवर सामावलेले आहे. आजही इंदिरा संतांच्या कविता किंवा ग्रेस यांच्या कवितेतून सूक्ष्म अतिसूक्ष्म अशा संवेदनांचं शब्दाच्या आधारे टिप्पणी केलेली दिसते किंवा टिपण केलेलं दिसतं आणि त्या टिपणाचं असाधारण असं त्या कलावंताचं किंवा या कवींचं कसब त्यामध्ये जाणवतं. आता साहित्याच्या अनुभवाचा जो दुसरा विशेष आहे तो म्हणजे भावनात्मकता. भावनात्मकता हाही अशाच अनुभवाचा एक महत्त्वाचा विशेष आहे. कारण कलेच्या ललित साहित्याच्या संसाराचा आधारस्तंभ म्हणजेच भावनात्मकता असते. त्यामुळे या अनुभवात असणारा भावनेचा स्पर्श वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. त्यामुळेच हा अनुभव काही विशिष्ट भावनांची जागृती आणि परिपोष करू शकतो. बोन्झा किट या सौंदर्य शास्त्रज्ञाच्या मते सौंदर्य अनुभवात एक सुखद भावना असते. ललित साहित्याचा कोणताही प्रकार घेतला तरी त्यातील भावदर्शन नेहमीच महत्त्वाचे मानले जाते. संस्कृतात जवळजवळ सर्वच मीमांसकांनी रससिद्धांत मांडलेला आहे आणि रससिद्धांत तुम्हाला माहीत असेल. रससिद्धांत जरी माहीत नसला आपण पुढच्या प्रकरणामध्ये हा रससिद्धांत शिकणार आहोत. परंतु रससिद्धांत म्हणजे काय की जे साहित्य असतं साहित्यातल्या भावनेमुळे किंवा भावनाविष्कारामुळे जी रसिकांच्या किंवा श्रोत्याच्या मनामध्ये जी रसनिर्मिती होत असते त्यालाच या ठिकाणी भावनात्मकता असं म्हटलेलं आहे. पाश्चात्य समीक्षेमध्ये सुद्धा काव्यामध्ये इमोटिव्ह इलेमेंट याला महत्त्व दिलेलं आहे. इमोटिव्ह म्हणजेच भावनानुसंबंधी घटक. तेव्हा काव्यामध्ये आवश्यक असणारा हा विशेष त्यामागील अनुभवाबाबत आवश्यक असतो असं मानलं जातं. म्हणजे भावना किंवा भावनात्मकता या गोष्टीला काव्यामध्ये किंवा साहित्यामध्ये खूप महत्त्व असलेलं दिसतं. किंबहुना त्याशिवाय साहित्य संभवत नाही. त्यानंतर तिसरा जो घटक आहे किंवा तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वैचारिकता. आता आपण म्हणतो ललितेतर साहित्यामध्ये वैचारिकता असते आणि ललित साहित्यामध्ये वैचारिकता नसते, तर असं नाही. ललित साहित्यामध्ये सुद्धा वैचारिकता असते. अर्थात ती वैचारिकता काव्याच्या जोडीने येत असते किंवा साहित्य किंवा कलात्मकतेच्या रूपामध्ये ती वैचारिकता येत असते. त्यामुळे ती वैचारिकता आपल्याला जाणवत नाही. आजकाल जे साहित्य आहे, जे दलित साहित्य असेल, जे ग्रामीण साहित्य असेल, स्त्रीवादी साहित्य असेल, यामध्ये ही वैचारिकता येताना दिसते की समाजामध्ये काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांची मांडणी या वैचारिकतेमधून केलेली असते. अर्थात ती कलात्मक पद्धतीने केलेली असते. तर हा वैचारिक घटक या साहित्यामध्ये असलेला दिसतो. हरिभाऊ आपट्यांची सामाजिक कादंबरी, त्याचप्रमाणे केशवसूत मर्ढेकर, विंदा करंदीकर यांच्या कविता, काकासाहेब खाडिलकर, विजय तेंडुलकर, गोपू देशपांडे यांची नाटके यांचा जर विचार केला तर या कलाकृती काही एक निश्चित विचार समाजाला देत असतात. एक वैचारिक दृष्टिकोन समाजाला देत असतात. त्यांचं साहित्य आनंद देतं, पण आनंदाबरोबर विचार सुद्धा देत असतं की सौंदर्य अनुभवासोबत विचार देण्याचं कार्य हे साहित्य करत असतं. आजकालच्या ग्रामीण कविता किंवा ग्रामीण साहित्यिक जे साहित्य लिहितात त्यामध्ये सुद्धा ही वैचारिकता आपल्याला जाणवत राहते. विचार या घटकामुळेच त्या साहित्य कृतीला एक वेगळं सामर्थ्य निर्माण होत असतं. अमेरिकेतील गुलामीचा प्रश्न जगाच्या वेशीवर टांगण्याचे मोठे काम अंकल टॉम्स कॅबिन या कादंबरीने केले. किंवा नव्या जागृत स्त्रीचे सर्वप्रथम इब्सेन या नाटककाराच्या डॉल्स हाऊस या नाटकाने घडवले. मराठीमध्ये सुद्धा दलित साहित्याने अलीकडे नव्याने लिहिले जाणारे ग्रामीण साहित्य, यामुळेच दलित आणि ग्रामीण प्रश्नाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं. यामधून
जो विचार येतो तो विचार समाजाला निश्चितच दिशा देणारा असतो, हे इथं आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे ललित साहित्य वैचारिकता सुद्धा देत असते किंवा त्यामधून वैचारिकता प्रगट होत असते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यानंतरचा जो दुसरा घटक आहे किंवा चौथं जे वैशिष्ट्य आहे साहित्याचं, चौथं वैशिष्ट्य ते म्हणजे सूचकता. साहित्यातील अनुभवाचं जे चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सूचकता. आता हा सूचकता हा घटक तर जवळपास सगळ्याच साहित्यामध्ये असलेला दिसतो, की यामध्ये काय केलेलं असतं की एखाद्या गोष्टीचं सूचन केलेलं असतं, एखाद्या कुठल्याही प्रश्नाचं सूचन केलेलं असतं. कोणतीही गोष्ट स्पष्टपणे न सांगता ती केवळ सूचित केलेली असते आणि हा साहित्याचा महत्त्वाचा घटक आहे. आता तुम्ही म्हणाल की सूचन कशा स्वरूपाचं? तुम्ही सूचन या शब्दाचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल. सिनेमामध्ये, नाटकामध्ये एखादा प्रसंग दाखवायचा असेल तर त्या ठिकाणी तो प्रसंग स्पष्टपणे न दाखवता एखादा माणूस त्यामध्ये मेलेला आहे असं दाखवायचं असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं? नुसताच दिवा लावलेला दाखवला जातो. किंवा कधी कधी तो माणूस, त्या एखाद्या माणसाचा ॲक्सिडेंट झाला, तो त्याच्यामध्ये गेला असं जर दाखवायचं असेल तर तिथे काय दाखवलेलं असतं? तो दिवा विझला असं दाखवलेलं असतं. तर अशा स्वरूपाचं सूचन, यालाच काय म्हटलं जातं? सूचन असं म्हटलं जातं. म्हणजे सूचित केलं जातं. एखादा प्रेम प्रसंग दाखवायचा असेल त्यावेळेस दोन पक्षी एकत्र येतात आणि दोन एकमेकांच्या जवळ येऊन बसतात किंवा दोन फुलं एकत्र येतात, अशा स्वरूपाचं सूचन त्या ठिकाणी दाखवलेलं असतं. म्हणजे सूचन म्हणजे काय किंवा सूचकता म्हणजे काय ते तुम्हाला या ठिकाणी समजून येईल. तर तशीच काव्यामध्ये किंवा ललित साहित्यामध्ये सूचकता असते आणि या सूचकतेच्या माध्यमातून बऱ्याच कविता ज्या असतात किंवा जवळपास सगळ्याच कविता, कादंबरी असते, कविता असते, यामध्ये अशा स्वरूपाचं सूचन येताना दिसतं. कुठलीच कविता स्पष्टपणे येत नाही किंवा स्पष्टपणे त्याची मांडणी केलेली नसते, तर त्यामध्ये संकेत दिलेला असतो, एखादं सूचन दिलेलं असतं. आपण ते समजून घ्यायचं असतं, आपण त्याचा अर्थ लावायचा असतो. भारत आंब्यांची नववधू नावाची कविता. आता या नववधू नावाच्या कवितेमध्ये एक नववधू प्रिया मी बावरते, लाजते पुढे सरते फिरते, कळे मला तू प्राणसखा जरी, कळे मला तू आधार सुखा जळी, मन जवळे यावया बावरते. आता आपण इथे जे शब्द आहे त्या शब्दावरून आपल्याला असं वाटतं की ही नववधू आहे, ती नवऱ्याच्या घरामध्ये गेलेली आहे आणि तिथे गेल्यानंतर ती कशी बावरलेल्या अवस्थेमध्ये वावरते सगळीकडे. पण हे तसं नाही. तर इथं या ठिकाणी जीव आणि शिव या दोघांच्या मिलनाचा संकेत यामधून मिळतो. जीवाशिवाचं मिलन याचा संकेत यामधून मिळतो. अशा स्वरूपाची ही कविता आहे. म्हणजे जरी एक वरवर एक अर्थ दिसत असला आपल्याला, शब्द जरी वेगळे दिसत असले तरी त्याचा अर्थ मात्र वेगळा होतो. कवी विनायकांची हतभागिनी नावाची कविता. हतभागिनी नावाच्या कवितेमध्ये कवी विनायकांनी एका अभाग्य स्त्रीचं दुःख मांडलेलं आहे. पण प्रत्यक्षामध्ये ती कविता त्यांनी मायभूमीसाठी लिहिलेली आहे. ज्यावेळी इंग्रजांचं भारतावर साम्राज्य होतं आणि त्यावेळी भारताची झालेली दयनीय अवस्था या कवितेमधून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात हे भारताबद्दल मांडलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या सूचन किंवा सूचक पद्धतीने येतात. तर अशा स्वरूपामध्ये सूचक हा घटक किंवा सूचकता हा घटक यामध्ये दिसतो. बालकवींच्या औदुंबर कवितेमध्ये सुद्धा ही सूचकता आपल्याला येताना दिसते. जी शेवटचं कडवं आहे त्या कडव्यामध्ये ही सूचकता आपल्याला जाणवते. पाय वाट पांढरी तयातून आडवी तिडवीकडे, हिरव्या कुरणामधून चालली काळ्या डोह्याकडे, पसरुनी जळ गोड काळी पसरी लाटावर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. आता हा औदुंबर म्हणजे उंबराचं झाड. या औदुंबराला काय म्हटलंय? पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. आता हा औदुंबर वाटत नसून पाय टाकून जळामध्ये बसलेला, जळ म्हणजे पाणी, तर ह्या पाण्यामध्ये बसलेला हा औदुंबर एखादा ऋषीमुनीसारखा आपल्याला भासतो. म्हणजे हे त्यातलं सूचन आहे. म्हणजे वेगळ्या पातळीवर एखादा संन्यस्त ऋषीमुनी आपल्याला यामधून जाणवत राहतो. तर ही वेगळ्या प्रकारची सूचकता यामध्ये आपल्याला जाणवते. फुलराणी कवितेमध्ये सुद्धा अशा स्वरूपाची सूचकता आहे. त्याचप्रमाणे प्रोफेसर छत्र्यांचा केसरी, कोटचा शिवाजी राजा, त्यानंतर संगम उत्सुक डोह, यामध्ये मला वाटतं माधव जुलियन यांची कविता
पुन्हा गोविंदग्रजांची प्रेम आणि मरण ही कविता, त्यानंतर बासी मर्ढेकरांचा गणपतवाणी, या सगळ्या ज्या कविता आहेत त्यामधून आपल्याला अशा स्वरूपाची सूचकता जाणवते. आणि ही सूचकता ही सगळ्या साहित्याचा आत्मा असलेला दिसतो. किंवा सूचकतेशिवाय कुठलं साहित्य संभवत नाही. अशा स्वरूपाचं साहित्यामध्ये सूचकता या घटकाला महत्त्व असलेलं दिसतं. त्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे विशिष्टता आणि विश्वात्मकता. आता विश्वात्मकता आणि विशिष्टता, तर ही विशिष्टता आणि विश्वात्मकता काय म्हणजे कशा स्वरूपाची असते? विश्वात्मकता म्हणजे कुठलाही अनुभव हा फक्त एकट्या कवीचा न राहता तो अखंड विश्वाचा होतो किंवा सगळ्या जगाचा होतो. तुम्हाला माहिती आहे की शेक्सपियरचं जे नाटक आहे, शेक्सपियरचं हॅम्लेट जे नाटक आहे, ते हॅम्लेट नाटक हे नाटक एकट्या शेक्सपियरचं राहत नाही, तर ते अख्ख्या जगाचं होऊन जातं. ते कशामुळं? की त्यामध्ये असलेल्या विश्वात्मकतेमुळं. कारण शेक्सपियरचा हॅम्लेटमधील जो अनुभव आहे, तो अनुभव हा सगळ्या विश्वाचा अनुभव आहे. तो एकट्या शेक्सपियरचा नाही, तो सगळ्यांचा अनुभव आहे. कारण ते नाटक वाचत असताना किंवा ते नाटक पाहत असताना कुठेतरी कुणाच्या तरी जीवनामध्ये तशा स्वरूपाचे अनुभव आलेले असतात आणि म्हणून त्या अनुभवांचं स्वरूप हे काय होतं? विश्वात्मक होत जातं. परंतु ते अनुभव चित्रित कोणी केलेले आहेत? तर शेक्सपियरनं चित्रित केलेले आहेत. म्हणून शेक्सपियरचे हे जे अनुभव आहेत ते स्वतःचे अनुभव होतात. म्हणजे हे विशिष्ट अनुभव, विशिष्ट एका व्यक्तीनं स्वतःच्या अनुभवावरून चित्रित केलेला हा विश्वात्मक अनुभव, अशा स्वरूपाची विश्वात्मकता आणि विशिष्टता साहित्यामध्ये असते किंवा ती जाणवत असते. ललित साहित्यामधून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे हे विशेष म्हणता येतील. ललित साहित्यामागील अनुभवाचा फक्त विश्वात्मकता हा विशेष असतो असे म्हणता येईल. कारण त्यावर तो शोधणाऱ्या ज्याचा तो आहे त्याच्या विशिष्टत्वाचा ठसा उमटलेला नसतो. तो अनुभव सर्वार्थाने सर्वांचा असतो. म्हणजे जरी हे नाटक शेक्सपियरनं लिहिलेलं असतं, जरी फुलराणी ही कविता बालकवींनी लिहिलेली असते, तरी सुद्धा ज्यावेळी ती बाहेर जाते किंवा ज्यावेळी प्रेक्षकांकडे जाते किंवा रसिकांकडे जाते, त्यावेळी ती सर्वांची होऊन जाते. तर अशा स्वरूपाचं विशिष्टता आणि विश्वात्मकता असे अनुभव हे साहित्यामध्ये जाणवत असतात. त्यानंतर जो 6वा घटक आहे किंवा 6वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सेंद्रियत्व. सेंद्रियत्व हा शब्द हा प्राणीशास्त्रामधला शब्द आहे. व्लाडिमार वाईडले यांनी तो कलाकृतीच्या संदर्भामध्ये वापरलेला आहे. कलाकृतीच्या संगत्वा संदर्भात वापरलेले. आधुनिक काळामध्ये सुद्धा त्यांनी समीक्षेच्या दरबारामध्ये या शब्दाला नवीन प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. सर्वप्रथम अरिस्टॉटलनं कलाकृतीच्या सेंद्रियत्वाची कल्पना मांडलेली. सजीव शरीराप्रमाणे कलाकृतीची रचना हवी असते. त्याचे असे मत दिसते की ज्याप्रमाणे की वेगवेगळ्या रूपामध्ये म्हणजे नाक, कान, हात, पाय या अवयवांच्या घटकाच्या चैतन्यावरून, या एकत्रीकरणावरून, म्हणजे या अवयवांच्या चैतन्याच्या एकत्रीकरणामधून मानवी शरीराची एकात्म संघटना संभवत असते. तशाच प्रकारे अनेकविध घटकांच्या आधारे साधली जाणारी एकात्म भाषिक संघटना म्हणजे साहित्य किंवा कलाकृती असते. असेच सेंद्रियत्व असते. त्याला सेंद्रियत्व असं म्हटलेलं आहे. ऑर्गॅनिक या शब्दाचा अर्थ घेतला तरी तो सुव्यवस्थित संघटन असा आहे. त्यामागील प्रत्येक घटकाला स्वयंपूर्ण अस्तित्व असते, पण ते त्या भागाचे अस्तित्व असते. अशा अनेक स्वयंपूर्ण भागाचा मिळून एक पूर्ण होल होत असतो. कलाकृती असा एक पूर्ण आकृती होय किंवा एक पूर्ण कलाकृती होय. त्यातील अनेकविध घटकांचे स्वयंपूर्णत्व कलाकृती एका पूर्ण घटकामध्ये समाविष्ट झालेले असते. आस्वादकार या पूर्ण संस्कार झालेल्या, एकात्म संस्कार झालेल्या भागांच्या अलग संस्कारांना त्यामध्ये काय करतो? एकत्रित करून मानवी शरीराचा एक संस्कार जसा होतो तशा प्रकारे हात, पाय, तोंड इत्यादी घटकांचे वेगवेगळे संस्कार
स्वतंत्रपणे जाणवत नाहीत. एखाद्या कादंबरीत कथा, व्यक्तिदर्शन, प्रसंग चित्रण, वातावरण निर्मिती हे वेगवेगळे घटक असतात, परंतु वेगवेगळे घटक ते जाणवत नाही. तर ते घटक ते घटक एकत्र जाणवतात आणि त्या सगळ्यांचं मिळून काय होत असतं, एक कलाकृती होत असते. ज्याप्रमाणे कान, नाक, हात, डोळे, पाय आणि ह्या सगळ्यांचं मिळून एक माणूस बनतो, एक आकृती बनते. तशाच प्रकारे की भाषा, त्यातले प्रसंग, त्यातली म्हणजे सगळेच प्रसंग असतील, व्यक्तिचित्रण असेल, निसर्गवर्णन असेल, या सगळ्यांची मिळून काय बनत असते, एक कलाकृती बनत असते. आणि हेच सेंद्रियत्व असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा स्वरूपामध्ये साहित्याचे किंवा साहित्य कृतीमधील जे अनुभवाचे घटक आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्य आपण यामध्ये पाहिली. आणि इथे आपलं हे पहिलं प्रकरण जे आहे साहित्याचे स्वरूप, हे प्रकरण इथे संपतंय. यानंतरचे जे प्रकरण आहे ते म्हणजे साहित्याचे प्रयोजन. नंतरच्या तासिकेमध्ये आपण साहित्याचे प्रयोजन याचा अभ्यास करणार आहोत. तर इथे मी हे प्रकरण संपवते आणि इथे थांबते. धन्यवाद.